हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांटसॅप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत तो हिटमॅप चार्टवरती डिस्कस करणार आहोत की हिटमॅप चार्ट जो टूल आहे तो आपण कसा यूज करू शकतो. छोटा टूल आहे, जास्त डिटेलमध्ये कन्सेप्ट नसणार याची, आणि तो कसा यूज करायचा असेल आणि यूज करायचा आहे आणि त्याच्या बेसवरती आपण कशा ज्या ट्रेड्स आहेत त्या आयडेंटिफाय करू शकतो. थोडंफार मी याच्यामध्ये प्राइस ऍक्शनचा पण मला आवडेल की कॉम्बिनेशन टाकायला, कारण फक्त जो डेटा पॉइंट बघून आपण जर ट्रेड घ्यायची म्हणते विच इज डिफिकल्ट, राईट. पण ऍक्च्युअल जे ओव्हरऑल सेटअप काय आहे की मला डेटा पॉइंट दिसतोय, पण त्याच्यावरती मी जाऊन इम्प्लिमेंट काय करू, काय कोणत्या गोष्टी इम्प्लिमेंट करू ते मेन आहे, राईट. सो ते आपण आता बघूया. सो जास्त वेळ मी इंट्रोडक्शनला इन्व्हेस्ट नाही करत, मी डायरेक्टली येतो टूलवरती. सो सो जेव्हा तुम्ही ओव्हरऑल क्वांटसॅपच्या होम स्क्रीनचा फर्स्टली आय लाईक टू एक्सप्लेन यू की इंटरफेस तुम्हाला काय सांगतं, नंतर आपण टूलवरती येऊयाच. सो राईट हँड साइडला जर तुम्ही टॉपला न्यूज पाहिलात तर निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी जे तीन मेजर इंडायसेस आहेत त्यांचा ओव्हरऑल तुम्हाला इथे बिल्टअप बघायला मिळते की निफ्टी लॉंग मध्ये आहे, फिन निफ्टी लॉंग मध्ये आहे, बँक निफ्टी लॉंग मध्ये. सो तिन्ही जर इंडायसेस जर लॉंग मध्ये असतील सो कुठेतरी जो आहे तो मार्केटमध्ये एक बुलिश सेंटिमेंट आहे ते आपण अँटिसिपेट करू शकतो. आणि जर तिन्ही इंडायसेस जे आहेत ते शॉर्ट मध्ये असतील, एक बॅरिश मध्ये असतील, सो कुठेतरी जे आहे तो मार्केटचा एक फॉलिंग मोमेंटम आहे, कुठेतरी जो मार्केटचा बिल्टअप आहे तो कुठेतरी शॉर्ट मध्ये आहे ते म्हणू शकतो, किंवा बॅरिश सेंटिमेंट असते, त्यानुसार आपण एखाद्या ट्रेड्स बनवू शकतो, राईट. त्यानंतर सिनॉप्सिस, डे हाय लो, ऑप्शन चेन, इंट्राडे मूव्हर्स, ओपन इंटरेस्ट, अनयुज्युअल ऑप्शन ऍक्टिव्हिटी. त्याच खाली गेला तर बरेच टूल्स आहेत जे आणि आहेत ऍक्च्युअली, आणि इंडिपेंडेंट व्हिडिओ आपण प्रत्येक टूल वरती बनवली आहे. सो डेफिनेटली तुम्हाला त्या गोष्टीची मजा येईल की तो डेटा पण कसा यूज करायचा ते तुम्हाला बघा. आफ्टर दिस व्हिडिओ ती जाऊन व्हिडिओज बघा, इन डिटेल ज्या गोष्टी आहेत त्या आपण कव्हर केलेल्या आहेत. ओके, सो लेट्स गो विथ दी हिटमॅप चार्ट. इथे सर्च करतो. ओके, हिटमॅप चार्ट इज वन ऑफ द टूल जो तुम्हाला हे सांगतो की लेट्स सी, जर मी निफ्टी बद्दल सांगायचं म्हटलं तर निफ्टी मध्ये 50 कंपनीज आहेत, राईट. 50 स्टॉक्स लिस्टेड आहेत. सो 50 स्टॉक्सचा बिहेवियर तुम्हाला काय सांगतोय, 50 स्टॉक्स कसे बिहेवियर देतात, राईट. लेट सी, जर निफ्टी मध्ये बघितलं तर निफ्टीचा एक स्टॉक आहे तो कंपॅरेटिव्हली खूप जास्त रिटर्न प्राइसच्या बेसवरती देतोय. सो तो कोणता स्टॉक आहे, त्याच्यामध्ये कशा ट्रेड्स मिळतात ते बघूया. पण तो कोणता स्टॉक्स आहे तो आयडेंटिफाय करायला तुम्हाला हिटमॅप चार्ट ओपन करायचा आहे. ओके, सो जर तुम्ही ते टॉपला बघितलं तर तुम्हाला इंडेक्स आणि सेक्टर दोघांचा ऑप्शन मिळतो. पहिला आपण इंडेक्स वरती जाऊया, मग सेक्टर वरती बघूया. सो इंडेक्स वरती मी क्लिक केलं इथे. सो पहिला इंडेक्स आहे निफ्टी. सो निफ्टीचे ओव्हरऑल जे स्टॉक्स आहेत जसं श्रीराम फायनान्स, ऍक्सिस बँक, त्याच्यानंतर एचडीएफसी, आयसीआयसीआय, ओव्हरऑल जे 50 स्टॉक्स आहेत त्यांचा मोमेंटम कुठेतरी तुम्हाला इथे फाइंड आउट करायला हेल्प मिळते. ओके, सो ओव्हरऑल स्टॉक्स मध्ये यू कॅन सी श्रीराम जो आहे किंवा ऍक्सिस बँक आहे, एचडीएफसी बँक, टॉप 5 जरी स्टॉक्स होते तर कुठेतरी ते टॉप 5 स्टॉक्स आहेत जे कंपॅरेटिव्हली खूप जास्त रिटर्न दिले आहेत आजच्या दिवसात जेव्हा मी रेकॉर्ड व्हिडिओ करतोय. तर जेव्हा जेव्हा तुम्ही हा टूल ओपन करा तेव्हा त्या दिवशीचा स्टॉकचा मोमेंटम काय आहे तो तुम्हाला इथे बघायला मिळेल. सर्वात जास्त शॉर्ट मध्ये कोणता स्टॉक आहे तर तो इथे तुम्हाला मिळायला बघायला मिळेल. सो बीपीसीएल कुठेतरी फाईनली एक फाईन थोडा जास्त बॅरिश मध्ये आहे. जर तुम्हाला फिल्टर लावायचं असेल तर तुम्ही इकडे फिल्टर लावू शकता की बेरिशचा कोणता स्टॉक आहे, यू कॅन गो विथ द सेम. ओके, सो याच्याने अनालिटिक्स तुम्ही काय करू शकाल की मॅक्झिमम जर स्टॉक जे आहेत ते कुठेतरी बुलिश मध्ये असतील तर कुठेतरी मार्केटचं सेंटिमेंट आहे, निफ्टीचा जो सेंटिमेंट आहे तो आपण बुलिश एक म्हणू शकतो. आणि जर मॅक्झिमम जर स्टॉक्स असतील ते कुठेतरी बॅरिश मध्ये असतील की यू कॅन गो विथ द बॅरिश ट्रेड. ओके, सो तसं तुम्ही काहीतरी इथे करू शकता. ओके, त्यानंतर बँक निफ्टी सिलेक्ट करा. सो बँक निफ्टी मध्ये ज्या पण 12 बँक्स आहेत, राईट. सो त्या ओव्हरऑल तुम्हाला त्यांचा मोमेंटम काय, जर मॅक्झिमम बँक्स असतील तर त्या पॉझिटिव्ह असेल. सो कुठेतरी बँक निफ्टी जो आहे तो एक पॉझिटिव्ह आपण म्हणू शकतो की कुठेतरी एक पॉझिटिव्ह आउटपुट आपल्याला बँक निफ्टी मध्ये बघायला मिळते. ते जर मॅक्झिमम बँक्स जर नेगेटिव्ह असतील सो यू कॅन गो विथ द सेम. ओके, बँक निफ्टी. ओके, फिन निफ्टी अगेन द लॉजिक इज सेम की फिन निफ्टी मध्ये जे पण स्टॉक्स आहेत, जे लिस्टेड स्टॉक्स आहेत त्याचा ओव्हरऑल सेंटिमेंट बघायला मिळेल. सो फिन निफ्टी मध्ये यू कॅन सी आउट ऑफ दो स्टॉक्स जेवढे पण स्टॉक्स आहेत त्यामध्ये मॅक्झिमम स्टॉक्स आहेत ते कुठेतरी पॉझिटिव्ह दिसतात. सो कुठेतरी फिन निफ्टीचा जो बिल्टअप आपण स्टार्टिंगलाच बघितला जो कुठेतरी लॉंग दिसतो त्याचा रिझन हेच आहे फिन निफ्टीचं, राईट. तेच मिड कॅप निफ्टीचं आहे
मिड कॅप निफ्टी मध्ये जर तुम्ही गेले तर ओव्हरऑल जो पण स्टॉक्स आहे त्याचा ओव्हरऑल तुम्हाला इथे इंटरफेस बघायला मिळेल आणि कोणते स्टॉक्स आहेत तो कम्पॅरेटिव्ह 50-50 मला दिसते. सो एक अनालाइज करू शकतो की त्या पर्टिक्युलर इंडेक्सचा जो ट्रेंड आहे तो काय चालू आहे. ओके, त्यानंतर तिथे सेक्टर वाईज ऑप्शन आहे. सेक्टर वाईज ऑप्शन खूप फिल्टर तुम्हाला हेल्प करतो, कारण सेक्टर वाईज जो टूल आहे ना, बऱ्याच लोकांना माहिती नसतं की हा स्टॉक जो तो कोणत्या सेक्टरमध्ये आहे आणि त्या विश्वात कोणता सेक्टर जो आहे परफॉर्मन्स देते. सो लेट्स सी, जर मला दिसतं की ऑटो सेक्टर खूप चांगला परफॉर्मन्स देतो बुलिश मध्ये सपोज, तर मी ट्राय करणार की त्या स्टॉक मध्ये त्या सेक्टरच्या स्टॉक मध्ये जाऊन मी ट्रेड करणार, राईट. पण जर मी ऑटो सेक्टर बघितला, जर बघितला तुम्ही, तर ऑटो सेक्टर जो आहे तो कम्पॅरेटिव्हली आजच्या दिवसात कुठेतरी बॅरिश दिसतोय का, कारण मॅक्झिमम जे स्टॉक्स आहेत, जे काही 8-9 स्टॉक्स आहेत त्यातले मॅक्झिमम स्टॉक्स आहेत ते कुठेतरी बॅरिश आहे. सो एखादी बॅरिश अपॉर्च्युनिटी जर मला मिळत असेल, सो आय गो विथ दॅट पर्टिक्युलर थिंग. तेच ऑटो एन्सिलरीज जर मी बघायला तर पॉझिटिव्ह आहे, बँक निफ्टी. सो ओव्हरऑल जे पण स्टॉक्स सेक्टर्स लिस्टेड आहेत सेगमेंटमध्ये, त्या ओव्हरऑल सेक्टरचा तुम्हाला इथे जो कन्सेप्ट आहे, जो टूल आहे, तो तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके, आणि कोणता स्टॉक मध्ये कोणता एक ओव्हरऑल जो आहे तो मोमेंटम बघायला मिळेल. जसं मी प्रायव्हेट बँक सपोज मी इथे ओपन केलंय. सो प्रायव्हेट बँक मध्ये मला दिसतंय हा ज्या सेक्टरमध्ये ऍक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक, राईट. कम्पॅरेटिव्हली टॉप 3 स्टॉक जरी मिळले तर हे कुठेतरी पॉझिटिव्ह मला एक आउटपुट देतात ना. एक छोटा सेटअप सांगतो ह्याच्यावरती, मोठा सेटअप नाही, याच्यावरती एक नॉर्मल सेटअप आहे. जस्ट ओपन, इथे मल्टी टॅपचा ऑप्शन आहे. जस्ट ओपन दी चार्ट. जो पण सेक्टर तुम्हाला दिसतो, इथे मी अनालाइज वरती येतो, चार्ट्स ऑर्डर एंड ट्रेड वरती क्लिक करतो, म्हणजे मला त्याचा चार्ट्स मिळेल. ओके, सो मला कोणता दिसतं, ऍक्सिस बँक, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय. सो व्हॉट आय डू, मी इथे ऍक्सिस बँक ओपन करतो, लेट्स सी. ओके, आणि मी हे प्रिव्हियस जे आहे ते करतो. ओके, सो मी काय करणार, मी चेक करणार की इकडे कुठे ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी आहे की नाही. जसं इथे बघा, मला इथे ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी मला दिसतं की प्रायव्हेट बँक कम्पॅरेटिव्हली खूप पॉझिटिव्ह चालला आहे सेक्टर, राईट. सो मला माहिती आहे की बँकिंग सेक्टर जो आहे, प्रायव्हेट बँकचा सेक्टर आहे, जो कुठेतरी पॉझिटिव्ह चाललाय. सो आय ओपन दॅट पर्टिक्युलर थिंग. पहिले टॉप 3 स्टॉक्स मी घेणार, 1, 2, 3. जर तिकडे एखादी ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी आहे, जशी मला एखादी इकडे मिळते, सो आय इनिशिएटेड. जर मी 2-3 मिनिटं आधी जरी आलो असतं ना, 2 मिनिटं आधी, तरी कुठेतरी एक मोमेंटम आपल्याला कॅप्चर करता मिळाली असती, राईट. तेच जर मी एचडीएफसी सेकंड मला दिसते, सो आय सिलेक्ट एचडीएफसी इथे, राईट. सो ते पर्टिक्युलर स्टॉक जे तुम्ही बघू शकता. सो इथे ब्रेकआउटची अपॉर्च्युनिटी असेल, पण आय मार्क दिस हाय अँड लो. सो जर कुठेतरी ती अपॉर्च्युनिटी मला मिळत असेल ब्रेकआउट भेटण्यासाठी, सो आय गो विथ द सेम कन्सेप्ट. सो तसे मी करू शकतो. त्याच्यानंतर जो आहे तो आयसीआयसीआय. लेट्स सी, मी आयसीआयसीआय वरती, सॉरी, मी गुगल सर्च करते इथे, आयसीआयसीआय करूया. आयसीआयसीआय बँक वर 1 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये मी मार्क केलं. सो रेजिस्टन्स हा मी मार्क करून ठेवलाय आणि मार्क दी सपोर्ट. सो जर तिकडे कुठे एखादी अपॉर्च्युनिटी मला मिळाली ट्रेडेबल, सो आय गो विथ द सेम. ओके, सेम लॉजिक तुम्ही वेगवेगळ्या सेक्टर सोबत पण करू शकता. पॉवर सेक्टर एक बॅरिश वाले बघूया, जो ऑटो एन्सिलरीज आपण बघितलेला की ऑटो सेक्टर कोणता होता, जो एक बॅरिश होता, ऑटो सेक्टर होता या. सो ऑटो सेक्टर मध्ये बघा, आयशर मोटर जो आहे तो कम्पॅरेटिव्हली जास्त पडतो, त्याच्यानंतर इस्कॉट्स आहे आणि टीव्हीएस मोटर्स आहे. सो मी आयशर मोटर इथे सर्च करतो. आयशर मोटर मध्ये बघा, अगेन ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी आहे या मोमेंटला. सो 1 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये किंवा मॅक्झिमम ह्याला 5 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये इंट्राडे साठी खूप युजफुल राहील तुम्हाला. सो 5 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये तुम्ही ह्याला ट्रेड म्हणा किंवा 1 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये ट्रेड म्हणा, तर यू विल गेट टू नो की ह्याच्यासोबत कशी ट्रेड बनवायची आणि ह्याच्यासोबत ओव्हरऑल जो सेटअप आहे तो तुम्ही कसा बनवू शकता इथे. ओके, सेकंड कोणता होता, इस्कॉट्स होता, राईट. इस्कॉट्स, आय ओपन दी इस्कॉट्स. सो लॉजिक विल बी सेम, आय मार्क दिस सपोर्ट. ओके, आणि मी तिकडे जाऊन ट्रेड बनवणार 1 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये. पण अपॉर्च्युनिटी असेल तर 1 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये मी चेक करणार की कुठे अपॉर्च्युनिटी आहे का. स्टिल नो अपॉर्च्युनिटी. सो जो तुमचा रिसर्च टाइम असतो ना, तो कुठेतरी डिरेक्टली इथे तुमचा रिड्यूस होते. बघा, मी फक्त 2 टॅप मध्ये मला क्लिअरली समजते कुठे बुलिश बेरिश अपॉर्च्युनिटी मिळेल. सो इंट्राडे साठी जो आहे ना, तो खूप युजफुल टूल आहे. इथे बघा, कन्फर्मेशन ब्रेकडाऊन मिळालं तर इथे आय गो विथ द ट्रेड. सो दॅट्स हाऊ यू कॅन यूज दिस टूल. हा जो टूल आहे ना, तुम्ही असा यूज करू शकता, हिट मॅप चार्ट. सो काय बघायचं आपल्याला, पहिली गोष्ट की एकदा ओपन करतो. पहिली गोष्ट आपल्याला बघायची की निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी मेजरली जर लॉंग मध्ये असेल, सो आय ट्राय टू गो विथ की जो पण सेक्टर लॉंग मध्ये चालला किंवा ज्या सेक्टरचे स्टॉक्स लॉंग मध्ये, त्या सेक्टर मध्ये मी ट्रेड करणार. जर मला दिसलं की निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टीचे शॉर्ट मध्ये असेल, मॅक्झिमम स्टॉक्स त्यांचे शॉर्ट मध्ये असतील,
सो व्हॉट आय गो विथ अ बॅरिश ट्रेड. मी तिकडे एखादी बॅरिश मोमेंटम जर एखादी मिळत असेल तर मी तिकडे एखादी बॅरिश ट्रेड मध्ये जाणार, राईट. सो तो एक मला कुठेतरी बेनिफिट तिकडे बघायला मिळतो. सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. आणि तिसरी गोष्ट जर मी सांगायचं म्हटलं ना, हा जो कन्सेप्ट आहे ना, एकदा वापरून बघा. मी पर्सनली जेव्हा नवीन स्टार्टिंगला युज केलेला तेव्हा खूप चांगला चालत होता. इनफॅक्ट मी आता युज नाही करत, कारण बरेच डेटा पॉइंट्स ऍडव्हान्स आहेत त्याच्यापेक्षा. पण ही एक कन्सेप्ट खूप चांगली आहे जी तुम्ही मार्केटमध्ये युज करू शकता आणि त्या बेसिसवरती तुम्ही ज्या त्या ट्रेड्स ह्या कन्सेप्ट वरती तरी बनवू शकता, राईट. सो ट्रेडिंग वरती या ऍटलीस्ट फॉर नेक्स्ट 4-5 days, मी पूर्ण 10-12 दिवस म्हणतो, पण ऍटलीस्ट आठवडाभर ऑप्शन्स आर्किटेक्ट वरती या. इथे तुम्ही पेपर ट्रेडिंग करू शकता. ऑप्शन्स आर्किटेक्ट हा जो टूल असा आहे ना, ज्यामुळे तुम्ही पेपर ट्रेडिंग इझिली करू शकता. सो पेपर ट्रेडिंग साठी काय करायचंय, इथे आलात आर्किटेक्ट वरती. सो लेट्स सी मला टीव्हीएस मोटर मध्ये एखादा पुट ऑप्शन बाय करायचा असेल. सो पुट ऑप्शन मीन्स व्हॉट, की दॅट कम्स अंडर मी बेरिश कन्फर्मेशन ना, तो बेरिश ट्रेड मध्ये येतो ना आपल्या. सो पुट ह्याच्यात येणार मी पुट ऑप्शन मध्ये बेरिश मध्ये येणार ऍक्च्युअली मेन. ओके. सो लेट मी कम टू दी बेरिश. सो इथे बघा तुम्हाला दिसेल की बुलिश बेरिश इधर वेज ऑस्किलेट आहे. सो मी बेरिश मध्ये आलो. सपोज मला पुट ऑप्शन बाय करायचं असेल, सो यू कॅन सी लॉंग पुटचा ऑप्शन आहे, राईट. सो मी क्लिक करतो लॉंग पुट वरती. ओके. सो लॉंग पुट वरती जेव्हा मी क्लिक करणार तर माझा इथे पे ऑफ पण मिळेल. सो जर तुम्हाला एखादी स्ट्रॅटेजी ऍड करायची असेल, यू कॅन ऍड द स्ट्रॅटेजी. पण इंट्राडे आपण जनरली करतो तो एखादा नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शन आपण बघूया. सो मी इथे सिलेक्ट केलं. माझा जो ओव्हरऑल पे ऑफ चार्ट असेल, एक ओव्हरऑल जो पे ऑफ चार्ट असेल तो इथे मला बघायला मिळेल. मी ओवाय जर इथे डिलीट केलं तर मार्केट ह्या लेवल पर्यंत पडला किंवा ह्या लेवलच्या आसपास आला तर किती प्रॉफिट आहे, किती लॉस आहे, डेल्टा माझा किती आहे, थीटाचा एक्सपोजर किती आहे, वेगा इम्पॅक्ट किती आहे. सो ओव्हरऑल ग्रिक्स पॅरामीटर्स पण मिळतील. सो व्हॉट आय डू, सपोज जर मला इथे ट्रेड बनवायची असेल, आय सेव्ह इट. ओके. मी ते सेव्ह करणार. सो जशा मी पोझिशन सेव्ह करणार ते माय पोझिशन मध्ये जाऊन सेव्ह होतं. ओके. सो ज्या पण तुम्ही पेपर ट्रेड्स बनवत आहेत ना, किंवा ज्या पण ट्रेड्स तुम्ही बनवत असाल त्याचा ओव्हरऑल एक इंटरफेस ते बनवून ठेवा. सो तुम्हाला समजेल की कितीचे प्रॉफिटेबल ट्रेड्स आहेत आणि किती लॉस मेकिंग ट्रेड्स आहेत. जर तुम्हाला दिसतंय की तुमचा जो ओव्हरऑल ग्राफ आहे तो कुठेतरी पॉझिटिव्ह खूप जास्त चाललाय आणि नेगेटिव्ह इम्पॅक्ट खूप कमी आहे, सो डू वन थिंग, जस्ट इनिशिएट की चेक करा की कोणता स्टॉक जो आहे तो पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे. जर सपोज मला दिसतंय की मला एखादा प्रॉफिटेबल सेटअप होते, माझा इकडे एखादा चांगला प्रॉफिट होतोय आणि तो मला स्क्वेअर ऑफ करायचा असेल, सो मी इथे येणार आणि क्लोज ट्रेड वरती क्लिक करणार. सो जेव्हा मी क्लोज ट्रेड वरती क्लिक करतो तेव्हा माझा ओव्हरऑल नेट पीएल किती पॉझिटिव्ह आहे किती निगेटिव्ह आहे तो तुम्हाला इथे बघायला मिळेल. तो ह्याच्यात तुम्ही अनालाइज करू शकता की टोटल पीएल जर तुमचा पॉझिटिव्ह असेल म्हणजे ती कन्सेप्ट कुठेतरी तुमच्यासाठी वर्क करते आणि त्या कन्सेप्ट तुम्ही पुढे पण कंटिन्यू करू शकता. सो ट्राय करा. मॅक्झिमम टाइम जर तुम्हाला दिसतंय की तिकडे प्रॉफिट होत असेल, देन यू कॅन इनिशिएट 1 लॉट, मग 2 लॉटने जा, मग 3 लॉट, मग 4 लॉट, 5 लॉट, असं करत जा. आणि जर मॅक्झिमम तुम्हाला दिसतं की एखादा कुठेतरी नेगेटिव्ह रिटर्न आहे किंवा नाही आउटपुट, सो ट्राय करा काय चुकते ते बघा, किंवा नंबर दिला आहे सपोर्टचा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला इझिली हेल्प करतील. किंवा पुन्हा व्हिडिओ बघा, वेगवेगळ्या कन्सेप्ट आपण बनवल्याच आहेत, सो त्या पण बघा. सो त्या तुम्हाला जास्त हेल्प करतील टू गेट टू नो द थिंग्स इन द डिटेल, राईट. आणि जर तुम्ही इथे नीट बघितलात, ट्रॅक, अनालाइज, स्कॅन, ट्रेडिंग, बऱ्याच ज्या व्हिडिओज आहेत, बरेच टूल्स आहेत, नॉट व्हिडिओज, बरेच टूल्स आहेत, 80-85 डेरिव्हेटिव्ह टूल्स आहेत. सो प्रत्येक टूल वरती आपण एक इंडिपेंडेंट व्हिडिओ बनवली आहे, जसं आपण आता एक हिटमॅप चार्ट वरती बनवली आहे. सो एकदा ती बघा, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये त्या टूलचा इन डिटेल लॉजिक, त्या पार्टची कन्सेप्ट आणि ते कसं आपण ट्रेड्स बनवू शकतो, त्याच्यावरती स्ट्रॅटेजीज पण काय बनवू शकतो. सो जसं आता इंट्राडे होतं, तर इंट्राडेला आपण जनरली स्ट्रॅटेजीज नाही बनवत, राईट. नेकेड कॉल ऑप्शन, नेकेड पुट ऑप्शनच बनवतो. पण जर मी पोझिशनल ट्रेडिंग करत असेल तर लाईक आरपीजी टूल किंवा बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बल किंवा फ्युचर्स ओव्हर हिस्टॉरिकल, ट्रॅप इंडिकेटर, प्राइस पर्सेंटेज, असे बरेच कन्सेप्ट आहेत, ऍडव्हान्स कन्सेप्ट आहेत. त्याच्यावरती आपण ट्रेड्स कशा बनवू शकतो, त्याच्यावरती ओव्हरऑल एक लॉजिक काय पार्टचं त्याचं, ते आपण या ओव्हरऑल व्हिडिओमध्ये समजवलं आहे. प्रत्येक गोष्ट जाऊन बघा आणि चेक करा, डिटेल समजेल तुम्हाला. ओके. आणि मेनली जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा. ओके. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाइम. बाय.